हाय गाईज, आज बघूया झटपट मुगाच्या डाळीच्या धिरडांची रेसिपी. त्यासाठी भिजलेली मूग डाळ घ्यायची, ग्राइंड करून घ्यायची. त्यानंतर कोथिंबीर बारीक कापून घ्यायची, ज्याने छान टेस्ट येते धिरड्यांना. आणि ग्राइंड केलेल्या वाटणमध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची आणि नंतर लसूण सोलायचा. लसूण सोलण्याची सोपी टिप्स तुमच्यासाठी एक टीप म्हणून घ्या. आणि लसूण वगैरे सोलून झाल्यानंतर मिरची, आलं, जिरं हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं. त्याला बारीक ग्राइंड करून घ्यायचं. ग्राइंड केल्यानंतर हे सर्व कापलेली कोथिंबीर, वाटलेलं वाटण सर्व आपल्या डाळीच्या बॅटरमध्ये ट्रान्सफर करायचं. त्यानंतर त्यामध्ये ओवा, जिरे, थोडीशी हळद आणि मिरची पावडर, जे की बिलकुल ऑप्शनल आहे, हे सर्व मिक्स करायचं. वाटलेली हिरवी मिरची, वाटण सर्व ते टाकायचं. थोडासा हिंग टाकायचा आणि चवीपुरते मीठ टाकायचे. भिजवून थोडं साईडला ठेवायचं 15 मिनटं. नंतर करायला घ्यायचे धिरडे. तवा थोडं तापू द्यायचा व्यवस्थित मीडियम फ्लेमवर आणि नंतर बॅटर टाकून आणि ते हाताने स्प्रेड करून घ्यायचं आणि तेल टाकून भाजत राहायचं. अशा प्रकारे एकदम छान हेल्दी मूग डाळीचा पराठा रेडी आहे. धिरडं, आमच्याकडे धिरडं म्हणतात याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता, गुळासोबत खाऊ शकता किंवा मग चटणीसोबत खाऊ शकता. अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे. थँक्यू.